या कार्यक्रमाची सुरुवात वृक्षपूजनाने व्हावी. तरी साहेबांसाठी ते लिहितात पण आणि कृतीही करतात. अशा कृतीयुक्त आणि उक्तियुक्त करणारं काम आणि ते काम करणारं व्यक्तिमत्व म्हणजे पुजारी साहेब आहेत. तिथी देवो भव या न्यायाप्रमाणे आलेल्या सर्व मान्यवरांचं आपण इथे सहर्ष असं स्वागत करणार आहोत, त्यांचा सत्कार करणार आहोत. तुमच्या सर्वांच्या शुभ हस्ते हा प्रकाशन सोहळा होतोय. मित्रांनो, म्हणजे जवळपास 86ला पुण्यात आलो. कुठे उतरावं माहीत नव्हतं. अक्षरशः मी बाणेर किंवा सिंहगडला राहायचो, घराच्या पुढच्या रूममध्ये. पाटील साहेबांना फार माहिती, वायजी पाटील सरांना. आणि मी पुण्यात राहू शकत नाही असं वाटायचं. आणि नंतर मग कॉट बेसिसबद्दल माहीत झालं. आई गेल्यानंतर ठाणे सर्कलवरनं इकडे आलो. पुण्यातल्या रस्त्यावरून फिरलो तरी मला काही वाटणार नाही, मी छानपैकी राहू शकेल. आणि तसंच झालं. पुणेकरांनी भरभरून प्रेम दिलं. आणि त्याच पुण्यामध्ये आमचे घोरपडे साहेब जे प्रमुख अतिथीपैकी त्यांची काही मीटिंग असेल म्हणून आले नाही. एक दिवस त्यांना स्लोगनचं मी दिलं होतं प्रचार प्रसिद्धीसाठी. आणि एक दिवस सकाळी 6 वाजता मिसेसने पाहिलं, तुमची स्लोगन लागली म्हणे सिमला ऑफिस चौकात. आणि नंतर मग पाहिलं तर पुण्यात 20-25 ठिकाणी मी दिलेल्या प्लस माझ्या 4 स्लोगन. खूप आनंद झाला. आणि मुलींना विचारायचो जाताना येताना की अरे ह्या माणसाला तुम्ही ओळखता की ज्याची स्लोगन आहे? ते म्हणे हां आहे ना, काय हेच पुढे बसलेत आमच्या. तर ते कुठंतरी मनात वाटत होतं. आणि ही आपली स्लोगन आहे, तिथं नाव नाही, पण आपल्या मनातून एक आनंद होता की जे व्यक्ती पुण्यात येताना त्याला कुठे उतरायचं हे माहीत नव्हतं. मला फक्त वाटायचं की यार आपल्याला सिमला ऑफिस किंवा आकाशवाणी LIC इथंच नोकरी लागावी, म्हणजे पटकन बसमध्ये येता येईल आणि जाता येईल. पण ते पुण्यात आपल्या स्लोगन आहेत. खूप आनंद वाटायचा. प्रसिद्धी अधिकारी म्हणून मॅक्सिमम पुण्यात काम करता आलं. आणि इतकं कौतुक, म्हणजे माझं खूप प्रेम दिलं वरिष्ठांनी. माझे बंधू आलेत पुण्यातले, खूप चांगले केटरर आहे, अक्षय केटरर्स म्हणून कर्वेनगरला राहतात. आणि म्हणजे घरच्यासारखं, आई गेल्यानंतर घरच्यासारखं प्रेम दिलं प्रत्येक वरिष्ठाने. आणि कुठेही बदली जर व्हायला लागली, अरे मग पुण्यातच चालला तर इथे का नाही थांबत. मग दरवर्षी एक्सटेन्शन वगैरे, पब्लिसिटी, थोडं रायटिंग हँड होता म्हणून खूप असं म्हणजे पुण्यात राहता आलं. सर्व्हिस पण पुण्यात संपली. कदाचित पुण्याशी जुना ऋणानुबंध असेल कधीचा तरी. तर तुम्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद. आणि नंतर असं वाटत गेलं की आपलं पुस्तक असावं. म्हणजे बऱ्याच वेळा फोन यायचा, समजा नायकडे साहेब, अरे पुस्तक पाठवा. मसे साहेब शिवनेरीवर स्लोगन लावायच्यात. नंतर इवन साईप्रकाश साहेब वगैरे, जेव्हा कधी स्लोगन लागेल किंवा काय लागेल तर माझ्याकडे ते यायचे. तर म्हणून मग असं म्हटलं की आपलं एक पुस्तक असावं. आणि सरांच्याच अंडर जे कुंडल अकॅडमी आहे तिथं मी आफ्टर रिटायरमेंट ॲज अ कोर्स डायरेक्टर म्हणून काम करतो RFMसाठी. हे करत असताना भारतभर फिरता आलं, महाराष्ट्रातही फिरता आलं. आणि हे करत असताना वनांशी, निसर्गाशी खूप संवाद झाला. आणि त्याच्यातनं ह्या स्लोगन्स होत गेल्या. अगदी एका दिवशी 10-10, 12-12 पण स्लोगन झाल्या. आणि मग ते पुस्तक रूपाने पुन्हा येते. आणि ही ओढ आहे की सरांच्या अंडर
सलग 3 पुस्तकं व्हावेत म्हणून हे पुस्तक लवकरात लवकर आणायचा प्रयत्न केला. आणि या पुस्तकासाठी तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाल्याबद्दल मला खूप आनंद होतो आहे. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो आजच्या या प्रसंगी. आज मला वाटतं जवळपास 5 पुस्तकं सरांची झालेली आहेत आणि त्यातली 4 पुस्तकं ही साहित्य विश्व प्रकाशनच्या माध्यमातून तुमच्यासमोर आलेली आहेत. खरं तर पुजारी सर आहेत, नायकडे सर आहेत, शेषराव पाटील सर आहेत, या सगळ्यांचा मी खरं तर विद्यार्थी आहे. नायकडे सरांच्या हस्ते आणि पुजारी सरांच्या हस्ते, आणि आज मागच्या वेळी मी ती आठवण सांगितली होती की आज आपल्या इथं शेखर गायकवाड सर नाही आहेत, तर ह्या तिघांच्या हस्ते साहित्य विश्व प्रकाशनचं गेल्या 3 वर्षापूर्वी लॉन्चिंग झालं होतं. आणि मागच्या या 3 वर्षामध्ये जवळपास हे 72वं पुस्तक आज साहित्य विश्वच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या समोर येतं आहे. सामाजिक विषय घेऊनच खरं तर साहित्य विश्व प्रकाशनाची निर्मिती मी केली. पर्यावरण असेल, त्यानंतर विमेन हेल्थ असेल, मासिक पाळी असेल, आरोग्य असेल, समाजातल्या ज्या काही सामाजिक समस्या आहेत, या सामाजिक समस्या संदर्भात रचनात्मक पातळीवरती आपल्याला काही करता येऊ शकेल का, ही माझी प्रामाणिक भूमिका होती. आणि म्हणूनच मग साहित्य विश्व प्रकाशनाची मी निर्मिती केली. आणि त्या अंतर्गत मग नदीवरचं पुस्तक असेल, संवेदनांची वेदना, झाडांवरचं पुस्तक असेल, पुजारी सरांची पर्यावरणाविषयीची ही जी सगळी पुस्तकं आहेत, अशी वेगवेगळी पुस्तकं या साहित्य विश्व प्रकाशनच्या माध्यमातून गेल्या 3 वर्षामध्ये आम्ही प्रकाशित केलेले आहेत. आणि या सगळ्या प्रकाशन काळामध्ये मला सगळ्यांचं सहकार्य लाभलेलं आहे. आज इथे चेतना मॅडम पण आहेत, त्या आमच्या सगळं DTP मुद्रणाचं सगळं बघतात. त्याचबरोबर आर.के. मीडियाचे रामहरी कराड, संजय कैकाडे आहेत, दत्ता उभे सर आहेत, विशेष सगळे उपस्थित पाहुणे, या सगळ्यांच्या आपल्या सगळ्यांच्या विशेष सहकार्यामुळं किंवा मला मिळणाऱ्या या पाठिंब्यामुळं मी खरं तर ही थोडीफार धावपळ करू शकतो आहे, थोडीफार धडपड करू शकतो आहे. पुजारी सरांचं मला फार मनापासून कौतुक वाटतं. आणि पुजारी सरांच्यामध्ये मी एक लहान मूल बघतो, एक निरागस मूल बघतो, आणि त्या निरागसतेपोटी ते खूप काही चांगलं लिहित असतात. रात्री अवरात्री मला फोन करून सांगत असतात. खूप चांगला माणूस मला या निमित्तानं माझ्या आयुष्याच्या प्रवासात मिळाला. आणि या माणसामुळं आपल्यासारखी सगळी चांगल्या मनाची माणसं मला मिळाली. त्याकरता मी खरं तर धन्यता मानतो. मला 2 गोष्टी सांगायचे या प्रसंगी. फर्स्ट इज द इम्पॉर्टन्स ऑफ डॉक्युमेंटेशन. आपण जो फॉरेस्ट अधिकारी आहेत ते आपण खूप परिश्रम करतो, विजिट्स करतो, फील्ड विजिट करतो, पण आपण डॉक्युमेंटेशन करत नाही है ना. जो ब्रिटिश काळात जो ब्रिटिशर्स होते ते त्यांची एक क्वालिटी होती की ते जे काही पाहिलं ते लिहित होते, ते डायरीमध्ये लिहित होते, त्यांचे जर्नल्स होते, मेमोइर्स होते. तो काय फायदा झाला आपल्याला की त्यांचे जे गॅजेट्स आहे, त्याचे जे मेमोइर्स आहे, तो त्यांची त्या काळात जे बायोडायव्हर्सिटी होती त्याची आपल्याला माहिती मिळते. तो त्यांनी आज काय झालं आहे की आपण डायरीसुद्धा लिहित नाही वेळेवर. तो डॉक्युमेंटेशन इज लॅकिंग इन फॉरेस्ट डिपार्टमेंट. सो पुजारीजींनी हे केला आहे, तो त्यांना खूप खूप शुभेच्छा. सेकंड चीज, याची इम्पॉर्टन्स काय आहे. अपन क्वेश्चन इज व्हाट इज़ द इम्पॉर्टेंस ऑफ राइटिंग दिस. जैसे लक्ष्मण शिंदे जी ने कविता ली, ही हैज़ रिटन ए पोएम, और पुजारी जी ने ये घोषवाक्य स्लोगन बद्दल एक पुस्तक लिहिली आहे. तो त्याची इम्पॉर्टन्स काय. दिस इज़ द वॉइस ऑफ डिपार्टमेंट, वॉइस ऑफ द अर्थ, या फिर फॉर एनी सेगमेंट दिस इज़ द वॉइस. अँड व्हॉट इज़ द इम्पॉर्टन्स. व्हॉट इज़ द इम्पॉर्टन्स. इम्पॉर्टन्स इज दिस. मी एक मुलाखत ऐकत होतो ये जावेद अख्तर साहेबांची. ते काय म्हणत होते की एक डिबेट चालली आहे व्हेज आणि नॉनव्हेज, आणि एक डिस्प्यूट आहे की व्हेजिटेरियन चांगला आहे की नॉनव्हेज. पण नॉनव्हेज किंवा व्हेजची जे संघर्ष होते तिथे आपण चिकनबद्दल बोलतो, आपण मटनबद्दल बोलतो, बट फिशबद्दल कोणी बोलत नाही. त्याचं कारण काय. फिशची व्हॉईस नाही आहे, आपण त्यांची व्हॉईस ऐकू शकत नाही. पण जो मटन, जो गोट आहे, चिकन आहे, त्याची व्हॉईस ऐकू शकतो. तो दिस इज द इम्पॉर्टन्स ऑफ व्हॉईस. तो आपण जो लिटरेचर आहे त्याची इम्पॉर्टन्स अशी आहे की वॉट एवर वी राईट, इट इज द व्हॉईस ऑर हार्डवर्क और वॉट एवर वी डू, आर ॲस्पिरेशन्स, आपल्याला काय पाहिजे त्याची एक थोडक्यात आपण कम्युनिकेट करण्याची एक संधी आहे. यानंतर मी मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो आहे लडकत साहेब, जे सेवानिवृत्त मुख्य वनसंरक्षक आहेत. हे एक छोटंसं काम आहे. 2 ओळी
ज्या असतात ते 2 ओळी बरंच काही सांगून जातात आणि ह्या 2 ओळी जमवणं ही तसं अवघड काम आहे, ज्याच्यामध्ये दिसायला जरी खूप छोटंसं असलं तरी त्यातून बराच मोठा मतितार्थ आपल्याला कळतो आणि तो एवढ्या त्यांच्या अनुभवातून पुजारी साहेबांनी आपल्यासमोर मांडलेला आहे, तयार केलेला आहे. आणि आपल्याला आता सर्वांनाच किंवा ज्याला कोणाला आवश्यकता आहे त्यांना हे घोषवाक्य मिळणार आहेत आणि त्यातून आपण आपला संदेश पोचवू शकणार आहोत. तर अशा या छोट्याशा पण अत्यंत महत्त्वाच्या कार्यक्रमाला आम्हालाही भाग होता आलं, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार आहोत आणि मला बोलायला संधी दिली त्याबद्दलही आभारी आहे. सर्वांचे परत एकदा आभार. रवी वानखडे साहेब जे सेवानिवृत्त मुख्य वनसंरक्षक म्हणून ज्यांनी काम केलं आहे, ज्यांनी पृथ्वीचे होकार घेतलेले आहेत, भूमातेचे होकार घेतलेले आहेत, अशा वानखडे साहेबांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. पुजारी साहेबांचा माझा संपर्क काही 3-4 वर्षापूर्वी चाललेला. याच कार्यालयात कार्यरत असताना ते सामाजिक वनीकरणाला होते आणि मी एज्युकेशन अँड ट्रेनिंगला. तर त्यांचा जो उत्साह आहे, मगाशी यांनी वर्णन केलं शिंदेजींनी की लहान मुलांसारखं त्यांचं उत्साह आहे, खरोखरच वाखाणण्यासारखं आहे. बऱ्याचदा मला कुंडलला जाण्याचे योग येतो आणि त्यांचा ट्रेनीसोबत धावण्याचा, त्यांच्यासोबत फिरण्याचा, जंगलात ट्रेकिंग करण्याचा जो उत्साह तो खरंच वाखाणण्यासारखा आहे आणि तोच उत्साह त्यांच्या या लिखाणांमध्ये दिसून येतो. पुजारी साहेबांचे मला असं सांगितलं जातं की यू आर आफ्टर नाही, हा तुमच्या मनाचा मोठापणा आहे. आम्ही कधीच चालतो. तुम्ही मला वाटते दररोजच ट्रेनिंगसोबत धावता. असो, त्यांचे व्हिडिओज पण आम्ही फॉलो करतो व्हॉट्सॲपवर, त्यामुळे ते किती धावतात हे पण कळतं. म्हणजे समुद्रकिनाऱ्यावर पण तुम्ही धावताना आम्ही बघितलेलं आहे. त्यांच्या काही पुस्तकांबद्दल आई ज्या टायटल होतं ते मला वाचायला मिळालं आणि खरोखरच त्यांनी मनाच्या तळातून लिहिलेलं ते पुस्तक आहे, तेही वाखाणण्यासारखं आहे. यापुढेही त्यांच्याकडनं अनेक अशी पुस्तके तयार होतील आणि आपल्या सर्वांपर्यंत पोचतील अशी आशा व्यक्त करतो. श्री विक्रमजी शिंदे यांनी त्यांना जे सहकार्य केलं त्याबद्दल पण त्यांचे विशेष कौतुक करतो. मनानं कवी पण वृत्तीनं शेतकरी आणि या पर्यावरणाची ज्यांनी खऱ्या अर्थाने सेवा केली, पर्यावरणाचं रक्षण करण्याचं काम केलं आणि त्याचं संवर्धन आपल्या लेखणीच्या माध्यमातून केलं असे लक्ष्मणराव शिंदे यांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. पुस्तक प्रकाशन म्हणलं तर एक आपलं पुस्तक म्हणजे दुसऱ्या मुलाला जन्म देणे इतकं ते महत्त्वाचं आहे त्या लेखकाच्या मनाने. कारण त्याने जे त्यामध्ये जे काही आपलं मन लावून जे केलेलं असतं त्याचं कुठंतरी कौतुक व्हावं या उद्देशाने ते पुस्तक प्रकाशन केलेलं असतं आणि ते पुस्तक प्रकाशन म्हणजेच त्याचं ते बाळ असतं आणि असे 3 बाळांना पुजारी साहेबांनी जन्म दिलेला आहे. म्हणजे हे मी त्यांचे 3ही पुस्तकं वाचलेली आहेत, म्हणजे आता 3रं वाचणार आहे. परंतु त्यांच्या 2ही पुस्तकाला म्हणजे पहिलं खोलमानाच्या तळाशी आणि आत्ताच्या ह्या पुस्तक प्रकाशनाला त्यांनी मला सांगितलं की लक्ष्मणराव तुम्हाला यावं लागतं आहे. कारण यावं लागतं आहे कारण माझ्याही पुस्तक प्रकाशनाला ते जरूर उपस्थित होते आणि मी सेवानिवृत्त झाल्यानंतरसुद्धा मी त्यांना निरोप पाठवला की ते गावावरून परत आले की बाबा चला मला जायचं आहे, आमचे मित्र आहेत कवी काय ना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या स्वागत समारंभाला जायचं आहे, तरीसुद्धा ते उपस्थित राहिलेत. त्यांच्या 3 पुस्तकासाठी त्यांना शुभेच्छा देतो, अजून शुभेच्छा देतो की त्यांनी अशीच पुस्तकं लिहित जावं. परंतु ह्या पाठीमागं जे आपले वन अधिकारी आहेत या वनासाठी जे पुस्तकं लिहितात त्यांना उत्साह देण्यासाठी जे आपले प्रवीण सर आहेत, मला खरंच त्यांचं कौतुक वाटतं की माझं जेव्हा पुस्तक मी काटेरी वाट अगोदर प्रकाशित केलेलं होतं
परंतु प्रवीण सर त्यानंतर आले, माझी बदली केली, मी त्यांना काटेरी वाट हे पुस्तक भेट दिलं. त्यानंतर मी हिरव्या वाटा पुस्तक प्रकाशन करताना म्हणलं की मला पुस्तक प्रकाशन करायचं आहे. तर सर म्हणले कुठं करणार आहे? मला बनेश्वरला करणार आहे, कारण मी सगळंच बनेश्वरला करतो. तर सर म्हणले बनेश्वरला का? मला माझे सगळीच तिकडं माणसं आहेत. नाही म्हणे, तुम्ही लिहिलं आहे कशावर? मला निसर्गावर लिहिलं आहे. निसर्गावर लिहिलं आहे तर मी स्वतः त्या पुस्तकाचं प्रकाशन करणार आहे. एवढ्या मोठ्या दिलदार मनाने कुणीही, आता सगळे अधिकारी असतील इथं, पुस्तक प्रकाशनासाठी कुणीही पुढे येत नाही, पण प्रवीण सरांनी माझा हे हॉल उपलब्ध करून दिला. स्वतः इथं उपस्थित राहिले आणि पुस्तक प्रकाशन एवढ्या मोठ्या भव्य दिव्य प्रकारे माझं इथं पुस्तकाचं प्रकाशन केलं. म्हणजे पाठीमागं कुणाचा तरी हात असावा तर हे पुढं जाता येतं. म्हणून प्रवीण सरांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो, पुजारी साहेबांना शुभेच्छा देतो. आणि माझी 2 वळीची फक्त कविता सादर, कारण पर्यावरणावरच आहे सगळं, म्हणून मी पर्यावरणाच्या दृष्टीने एक तुमच्या पुढे कविता सादर करतो. एक रोप लाव तू सखे ग, आपल्याच वन विभागाच्या संबंधित आहे. एक रोप लाव तू सखे ग, आयुष्याची गाठ बांध सखे ग. पुजारी साहेब, तुम्ही माझे सहकारी होते म्हणून नाही, पण चांगले मित्र मी वनसंरक्षक सामाजिक वनीकरण असताना मिळाले आणि खूप शिकलो. त्यांच्या घरी गेलो आणि विशेषतः मिसेस पुजारींना एक मोठा पुरस्कार द्यायला पाहिजे का त्याने अशा माणसाला सांभाळलेला आहे. नाही, खरोखर. कारण काय, हे घरात फार क्वचित असतात. शनिवार रविवार कुठे उगवतील कुठे मावळतील हे सांगता येत नाही, बिलकुल सांगता येत नाही. मला तर वाटतं घरामध्ये त्यांच्या बोर्ड आहे, असा बोर्ड आहे, साईन बोर्ड, त्याच्यावर ते लिहून ठेवत असतील मी किती तारखेला येणार आहे वगैरे. म्हणजे नाही, खरोखर म्हणजे दुर्मिळ व्यक्तिमत्व आहे. खूप मंडळी पुजारी साहेबांवर खूप प्रेम करणारे खूप मंडळी आहेत पुणे शहरामध्ये, विशेषतः जे विविध वृत्तपत्राचे जे पत्रकार आहेत, मग आमची बऱ्याच मंडळी आहेत त्यामध्ये. ते सर्व पुजारी साहेबांना बाय ओळखतात आणि मला नेहमी म्हणायचे ते, आमचे पुजारी साहेब कुठे असतात हो? आमचे पुजारी साहेब हे आमच्या शब्दामध्ये खूप काही मिळवून घेतलं त्यांनी. काय एवढ्या जरी ते प्रसिद्धी माहिती अधिकारी होते तरी देखील त्यांची पॉप्युलॅरिटी खूप मोठी होती. विशेष म्हणजे पुजारी साहेबांनी जेव्हा पहिलं पुस्तक लिहिलं आई माझं जग, आणि दुसरं पुस्तक माझ्या वडिलांच्या ते पुण्यस्मरणाला आणि त्याचबरोबर अंत्यसंस्काराला आणि दशक्रिया विधीला, या प्रत्येक कार्यक्रमाला ते होते. तिथे ते अंत्यसंस्कार चालू असताना त्यांनी कविता लिहिली आणि बाप या नावाने कविता लिहिली. अक्षरशः ती आम्हाला जास्त भावली. असं जे कविमानाचं जे वेळ आहे पुजारी साहेबांना. आणि पुजारी साहेब, तुम्ही कुंडलला जाऊन रमलात. तुम्ही असं नाही का तिथे फक्त पब्लिसिटीमध्येच रमला होतात, तुम्ही ज्या क्षेत्रात गेलात तिथे रमलात. फक्त तुम्हाला ज्यावेळेस आमचे गोगटे साहेबांनी त्यांना प्रादेशिक शिरूर रेंज दिली होती, तिथून ते पळून आले होते. तर प्रादेशिक सोडून मला काही द्या, परंतु प्रादेशिक मला देऊ नका. अक्षरशः म्हणजे शब्दांवर प्रेम करणारा, साहित्यावर प्रेम करणारा असा माणूस म्हणून जवळून मी पुजारी साहेबांना, आमच्या वनसंरक्षक कार्यालयात आता पंकज साहेबांना माहिती आहे, गर्ग साहेबांना, त्या कार्यालयाची जी सजावट केलेली आहे त्यामुळे संत, त्यांचे वचनं, त्यांचे हे सर्व आम्ही झोकून देऊन काम केलेलं होतं. त्यामुळे मग आमचे त्यावेळेस तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार साहेब, विकास खारगे साहेब, सर्वांनी कौतुक केलं होतं. मुनगंटीवार साहेबांनी सांगितलं असं मंत्रालयातलं प्रत्येक मंत्र्याचं दालन करून द्या. म्हटलं साहेब नाही, ते प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते, पण इतकं कौतुकास्पद काम त्यांचं असते. विशेषतः पुजारी साहेब, तुम्ही प्रत्येक आपलं नुसतं फक्त सहकारी म्हणून किंवा मित्र म्हणून नाही तर एक कौटुंबिक रिलेशन आपलं आहे. त्यामुळे आपल्या दोन्ही मुली अतिशय गुणी मुली आहेत. म्हणजे त्यांची धाकटी मुलगी पण गुणी आहे आणि दुसरी पण ती बास्केटबॉलमध्ये सुप्रभा, त्यामध्ये खेळामध्ये पण नैपुण्य तिचं आहे. अशा प्रकारे 2 चांगली कन्यारत्न त्यांना दिलेले आहेत. कुटुंब सुव्यवस्थित आहे. त्यांच्या गावी मी वडिलांच्या दशक्रियेला जाऊन आलो. अतिशय सुंदर भूमी त्यांची आहे आणि पारनेरची भूमी वेगळ्याने वर्णन करायची गरज नाही. निळोबरायांची ती कर्मभूमी जन्मभूमी आहे. अशा प्रकारच्या चांगल्या भूमीमध्ये ते जन्माला आले. त्यांचा मित्रपरिवार बालवयापासूनचा कॉलेजपर्यंतचा सर्व मित्रपरिवार त्यांच्यावर प्रेम करणार आहे. आपण सर्वांनी पुजारी साहेबांवर भरपूर प्रेम केलं, पण पुजारी साहेब तुम्हीसुद्धा वन विभागाच्या ऋणात राहिले नाहीत. म्हणजे तुम्ही शेवटी निवृत्त झाल्यावर देखील कुंडलला तुम्ही ज्ञानदानाचं काम सुरू केलेलं आहे. आणि त्यामुळे तुम्ही असं नाही का वन विभागात आपण म्हणतो का माणसाला 2 आया असतात, एक त्याला जन्म देते आणि दुसरी त्याची जी सेवेच्या निमित्ताने त्याला जी सरकारी नोकरी मिळालेली असते तिचं जो पालनपोषण करत असते त्यांच्या कुटुंबाचं, ती त्याची दुसरी आई असते. या दोन्ही आयांच्या ऋणातून आपण मुक्त घालण्याचा मोठा प्रयत्न आपण केलेला आहे.
विशेषतः तुमच्यापासून चांगली प्रेरणा इतर अधिकाऱ्यांना आमच्यासारखी घ्यावी. मी सांगतो का आज तुमच्या ह्या प्रकाशनामुळे मी सुद्धा प्रभावित झालेलो आहे. मी सुद्धा पुढल्या वर्षी 1 वर्षाच्या आत एखादं पुस्तक पर्यावरण विषयक काढेल अशा प्रकारची विनंती करतो. कुंडल वनप्रबोधिनी कुंडलचे महासंचालक आहेत, त्याचबरोबर मुख्य वनसंरक्षक असलेलं व्यक्तिमत्व, मूर्ती लहानपणी कीर्ती महान असलेलं व्यक्तिमत्व आदरणीय NR प्रवीण साहेबांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत इथे व्यक्त करावं. पुजारी साहेब म्हणजे सर्व्हिसमध्ये कार्यरत असताना प्रत्येक कार्यक्रमाच्या निरूपक म्हणून ह्या कार्यालयात उपस्थित होते आणि त्यांच्या रिटायरमेंटनंतर वी मिस्ड हिम बॅडली. सो त्यानंतरसुद्धा आता कुंडलच्या अकॅडमीमध्ये ॲक्टिव्ह म्हणजे प्रोफेसर म्हणून ते काम करत आहे. आणि असं एकदा मी ऑब्झर्वेशन केलं की पूर्ण साऊथ इंडिया टूर करून आले वनरक्षकांबरोबर 25 दिवसाच्या, बरोबर 25 दिवसाच्या दौऱ्या करून आले समर्समध्ये, उन्हाळ्यात. येऊन 2 दिवस झाला नाही तर परत RFOच्या बॅच घेऊन नॉर्थ इंडिया टूरला गेले. ह्या वयात एवढं मोठ्या प्रमाणात प्रवास करणं एवढं सोपं नाही आहे. परंतु हे जे एनर्जी म्हणजे ते निसर्गाचे जे पूजा करतात त्याच्यामुळे त्यांना एनर्जी मिळत असेल म्हणून एवढं मला असं वाटतं ते रिटायरमेंटनंतर जास्त प्रवास केला असेल हा कुंडलच्या अकॅडमीमुळे. आणि ही माझ्या 3 वर्षाच्या कारकिर्दीत इकडे पुण्यामध्ये बरेच पुस्तकांच्या प्रकाशन कार्यक्रमामध्ये उपस्थित राहायचा मला संधी मिळाला. आणि हा पुस्तकसुद्धा छोटंसं आहे परंतु खूप मोठं मेसेज देणारं पुस्तक आहे. सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे शॉर्ट अँड स्वीट. आणि आज म्हणजे लोकांच्या अटेन्शन स्पॅनसुद्धा कमी आहे. आज जे काही रील्स लोक बनवतात हार्डली 1.5 मिनिट्स 2.5 मिनिट्स असतात किंवा 3 मिनिट्स, त्याच्या पुढे नसतात. सो अशा परिस्थितीत लोकांना म्हणजे मोठं हे जे आर्टिकल्स आहे किंवा पुस्तक आहे ते वाचण्यासाठी ते त्यांच्याकडे पेशन्ससुद्धा नसतात. अशा परिस्थितीत हा पुस्तक जो आहे खूप उपयोगी आहे आणि शॉर्ट 2 लाईनमध्ये खूप मोठं मेसेज लोकांमध्ये जातात. आणि पुणे शहरातसुद्धा ऑलरेडी पूर्वीपासून त्यांच्या घोषवाक्य आपल्याला वाचायला मिळत आहे. आणि आता म्हणजे माझ्यासारखा जो मराठीमध्ये ज्यांच्या प्रभुत्व नाही आहे, ज्यांना प्रभुत्व नाही, ह्यांच्या म्हणजे माझ्यासाठी खूप उपयुक्त पुस्तक आहे. म्हणजे सो भाषण करत असताना किंवा लोकांना लोकांबरोबर संबोधन करताना हा पुस्तक ॲटलिस्ट इट विल बी ऑफ ग्रेट यूज टू मी. सो असं पुस्तक लिहित राहा. सर्वात शेवटी अध्यक्ष मनोगत व्यक्त करणं फार अवघड असतं कारण सगळे बोलून गेलेले असतात आणि अध्यक्षांना नेमकं काय बोलायचं आहे हा विचार ते करतात. पण त्याच्यामध्ये माहीर असलेलं व्यक्तिमत्व आदरणीय माननीय डॉक्टर शेषराव पाटील साहेब. रामदासांबद्दल सांगायचं तर ते समर्थ रामदासांचं नाव सांगतात. मला वाटतं रामदासांनी जसं मनाचे श्लोक लिहिलेत तसे रामदास जे आहेत हे रामदास वनाचे श्लोक लिहित आहेत. त्यांनी जे काही घोषवाक्य केली त्यांना मी वनाचे श्लोक म्हणायला काही हरकत नाही. आणि एक तरी ओवी अनुभवावी तसं यातले जे काही घोषवाक्य आहे त्यातलं एखादं घोषवाक्य तरी सर्वांनी त्याचं पालन जर केलं तर मला वाटतं ही जी आपली वसुंधरा आहे ती आणखी निश्चितच चांगली होईल, यात मला शंका वाटत नाही. त्यानंतर एक खोल मनाच्या तळाशी हे त्यांचा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला रामदासांचा. आणि त्यांच्या खोल मनाच्या तळाशी अशा अनेक गोष्टी असतील, त्याच्यामध्ये मला वाटतं अनेक बीजेसुद्धा असतील की जे हळूहळू एक उगवतं आहे आणि ते अपत्य आपल्याला बघायला मिळतं आहे. 3रं 4थं त्यांचं अपत्य आहे. अर्थात त्यांची 2 अपत्ये जी आहेत ती त्यांच्याबद्दल नायकडे साहेब बोलले की त्यांच्या सुविध पत्नी आणि ते दोन्ही त्यांची अपत्य खरे जे आहे ते अतिशय चांगले सुसंस्कृत आहेत, शिक्षण घेत आहेत, गेम्स खेळत आहेत आणि सर्व. त्यासोबत ही त्यांची जी अपत्य बऱ्याचदा त्यांचे जे कविता असते तर ती कविता म्हणजे ती कविता जी आहे ते प्रसवते असं म्हणतात. तर त्यांचं जे बाळ असतं एखादी कविता तर ती अनेकदा लिहिल्या ते व्हॉट्सॲपवर टाकतात आणि फोनही करतात की सर बघा. म्हणजे एखाद्या आईला वाटतं की आपलं बाळ जे आहे
ते किती चांगलं आहे. तर त्यासाठी कौतुकाची थाप पण ते पाठवतात. आणि बऱ्याचदा ती कविता त्यांनी कुठे लिहिली, कुठल्या बसमध्ये लिहिली, त्यात पिरियड काय ते सुद्धा लिहितात. मला वाटतं तेच तो त्यांनी जर लिहून ठेवलं तर एक त्यांच्या कवितेवर एक चांगलं एक पुस्तक ते लिहू शकतील की कुठलं साहित्य त्यांना कधी त्यांनी निर्माण केलं. तर हा एक त्यांच्या एक छंद म्हणता येईल. आणि आपण बघतो त्यांची निवृत्ती झाली असली तरी ती निवृत्तीची त्यांची वृत्ती नाही आहे हे आपल्याला त्यांच्या कृतीतून दिसतं आहे. आणि दररोज काही ना काहीतरी निर्माण करत असतात. आणि या वयातही जसं प्रवीणजींनी सांगितलं की ते अतिशय ॲक्टिव्ह आहेत. अर्थात हे सगळं जे करतात, बाकी त्यांची जी कामं आहेत ती सगळं व्यवस्थित करूनच 100% कामात देऊन, त्यापेक्षा म्हटलं की 200% देऊन त्याच्यानंतर काही वेळ मिळाला त्यात ते करतात. आणि ते केव्हा झोपतात आणि केव्हा वाटतं हे खरंच माहिती नाही. आणि नाईकडे साहेबांनी खरोखर सांगितलं की त्यांच्या घरात टेबलवर याच्यावर लिहून ठेवलं पाहिजेत की कधी येणार आहेत, कधी उगवणार आहेत आणि कधी मावळणार आहेत. की एकामागून एक ते दौरे पण करत असतात. त्यांचं खरं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. आणि पुणे शहरात आणि अनेक ठिकाणी त्यांच्या ज्या काही ही घोषवाक्य आहेत ती ऑलरेडी लिहिल्या गेलेली आहेत. आणि बऱ्याचदा कुणी लोक जे आहेत ते त्यांच्या नावावरती घोषवाक्य स्वतःची लिहित होती. म्हणून त्यांना म्हटलं की खरंच हे कुठंतरी डॉक्युमेंटेशन होणं गरजेचं आहे आणि ते करतायत ही खरंच आनंदाची बाब आहे. खरं तर पुजारी सरांचं हे 6वं पुस्तक आहे. 2019 साली आनंद यात्री नावाचं पहिलं पुस्तक त्यांचं आलं होतं. देवमाणूस हे त्यांचं दुसरं पुस्तक होतं. त्यानंतर पर्यावरणाच्या कवितांवरच उद्याच्या श्वासासाठी हे तिसरं पुस्तक प्रकाशित झालेलं होतं. त्याचबरोबर आई माझं जग, खोल मनाच्या तळाशी आणि आज 6व्या ह्या पुस्तक प्रकाशनाचा समारंभ पार पडलेला आहे नुकताच. कार्यक्रमाच्या आभाराकडे येतो. खरं तर या कार्यक्रमासाठी पुजारी सरांच्यावर प्रेम आणि त्याचबरोबर सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन ज्यांनी कार्यक्रमाचं अध्यक्षपद स्वीकारलं, भूषवलं आणि त्याचबरोबर वन अधिकारी असूनसुद्धा लिहिणाऱ्यांच्या पाठीमागं आपण उभं राहिलं पाहिजे ह्या भूमिकेसह ज्यांनी आपलं अध्यक्षीय भाषण मांडलं ते माननीय शेषराव पाटील सर, सेवानिवृत्त प्रधान मुख्य वन संरक्षक महाराष्ट्र राज्य. सर, मी आपले साहित्य विश्व प्रकाशन आणि पुजारी कुटुंब यांच्या वतीने मनापासून धन्यवाद देतो. त्याचबरोबर कार्यक्रमाच्या या पुस्तकाचं प्रकाशन हस्ते ज्यांच्या झालं, जे वेळोवेळी पुजारी सर असतील, त्याचबरोबर कवी शिंदे सर असतील, त्याचबरोबर या वन क्षेत्रातील अधिकाऱ्यांना लिहिण्यासाठी प्रेरित करणारे आणि प्रकाशनाचे कार्यक्रम ज्यांच्या नावावर आता विक्रमीपणे नोंदवले गेलेत, माननीय NR प्रवीण सर. आपण साहित्यिकांच्या, विशेष करून सरकारी कर्मचारी असलेल्या साहित्यिकांच्या पाठीमागे उभं राहता ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यासाठी मला आपल्याबद्दल कायम आदर वाटतो आहे. सर, आपण याही वेळेला आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मी आपला मनापासून आभार मानतो. उपवन संरक्षक सामाजिक वनीकरण पुणे वृत्तचे माननीय पंकज गर्ग सर, त्याचबरोबर सेवानिवृत्त मुख्य वन संरक्षक प्रादेशिक नागपूरचे डॉक्टर रंगनाथ नाईकडे सर, आरखे वानखेडे सर मुख्य संरक्षक, नानासाहेब लडकत, कवी लक्ष्मणराव शिंदे असतील, माननीय हगवणे साहेब आहेत, आज सैदानी साहेब आहेत, आमचे दीपकजी पवार, सुभाष घुटुकले जे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवरून विशेषतः आलेले आहेत. आपण या कार्यक्रमासाठी विशेष आवर्जून उपस्थित झाला त्याबद्दल मी मनापासून ऋण व्यक्त करतो. राम धोत्रे सर, अपेक्षा मासिकचे संचालक संपादक माननीय दत्ता उबे सर, त्याचबरोबर पुस्तक विश्वचे माननीय नवनाथजी जगताप, दूरदर्शनचे नारायण ढेबे सर, शेखरजी गौड, त्याचबरोबर साहित्यिक राजेंद्र सगर सर, बोंगाळे सर, गेले 30-35 वर्ष अविरतपणे पारधी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणारे, रचनात्मक पातळीवर काम करणारे सामाजिक कार्यकर्ते माणिकजी शेडगे आज इथं उपस्थित आहेत. सर, आपण विशेष या कार्यक्रमासाठी आलात त्याबद्दल मी साहित्य विश्वच्या माध्यमातून आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. आरखे मीडियाचे संस्थापक संचालक MD रामहरी कराड सर, त्याचबरोबर संजयजी कैकाडे, त्याचबरोबर अशोकजी मोराळे आज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. सर, मी आपला मनापासून ऋणी आहे. त्याचबरोबर पुजारी सरांचे बंधू, पुजारी सरांच्या सहचार्यांनी नीलमजी पुजारी मॅडम, कन्या सुप्रभा पुजारी, नुपूर पुजारी, त्याचबरोबर चेतना वडके मॅडमसोबत आज त्यांची छोटी गारघी आली आहे. वडके सर आहेत, वडके मॅडम आहेत, अमेरिकेतून आलेल्या ताई असतील, विकास वडके सर असतील, या सगळ्यांचं, तसेच
या आभाराच्या सत्रामध्ये चुकून जर माझ्याकडून कोणाचं नाव राहिलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कार्यक्रम सुरू झाल्यापासून कार्यक्रम संपेपर्यंत अगदी मिश्किलपणे ज्यांनी सूत्रसंचालन केलं, हसत खेळत सगळ्यांना या कार्यक्रमामध्ये सांभाळून आणि कौतुकानं सगळ्यांच्या पाठीवर थाप देत खऱ्या अर्थाने सूत्रसंचालन निवेदन केलं, असे आमचे मित्र आणि गुरुवर्य प्राध्यापक विजयजी लोंढे सर. मी तुमचंही मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आजचा प्रकाशनाचा समारंभ पूर्ण झाला.